ठराव पाहिजे याच्यामध्ये पूर्णतः कायदेशीर प्रत्येक कायद्याच्या कलमाचा पूर्णतः उल्लेख करून आपण असाच त्यांचा ठराव व्हायला पाहिजे. एक मी गावाला लोकांना वाचा अरे थांब एक मिनिट त्यांना अगोदर थांब देतो तुम्ही काय करा अगोदर अर्ज वाचू द्या काय मागणी काय त्याच्यावर चर्चा होईल आणि नंतर मग चर्चा होऊन दे आपण त्याला आज या ठिकाणी या ग्रामपंचायत थोडं लांब धरा म्हणजे ग्रामपंचायत मांडव येथे गावात असलेल्या खरीप कृषीमुळे खानपट्टा व त्यावर होणारे परिणाम व भविष्यात नवीन खरीप कृषी न होण्यासाठी मांडव ग्रामस्थांचा सरपंच यांच्याकडे दिनांक 13/9/2025 दिलेल्या अर्जानुसार व ग्रामपंचायत अधिकारी मांडवे यांच्याकडे दिलेल्या 24/9/2025 प्राप्त झालेल्या अर्जानुसार चर्चा विनिमय करण्यासाठी आज या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच सौ आशा संतोष मुंचे यांच्या अध्यक्षतेखाली आपण या ठिकाणी आजची ही सभा सुरू करणार आहोत. तर आपल्या सभेमध्ये एकच विषय आहे आणि त्याच विषयावर चर्चा होईल. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही विषय सभेमध्ये घेतला जाणार नाही. तर तुम्हाला निवडणूक पद्धतीची सभा चालू करण्यास परवानगी देऊ नये. आजच्या ग्रामसभेत आपला विषय आहे गावात असलेल्या खरीप पेशनमुळे होणारे परिणाम व भविष्यात नवीन खरीप पेशन न होण्यासाठी आजच्या सभेमध्ये चर्चा विनिमय व सविस्तर निर्णय घेणे असा आपला आजचा विषय. तर आपल्याकडे अर्ज आलेला आहे त्या अर्जाचं सविस्तर वाचन करणार आहे. गावात असलेल्या खरीप पेशनमुळे होणारे परिणाम व भविष्यात नवीन खरीप पेशन न होण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवण्याबाबतचा अर्ज आणि त्यानुसार आपण आपली ग्रामसभा बोलवलेली आहे. मांडवे गावात कार्यरत असलेल्या खरीप पेशनमुळे ग्रामस्थांचे शेतकऱ्यांचे तसेच इतरांचे जीवनमान गंभीरपणे बाधित झाले आहे. या समस्यावर चर्चा करून ठराव घेण्यासाठी व भविष्यात गावात नवीन खरीप पेशन मंजूर होऊ नये म्हणून विशेष ग्रामसभा बोलवण्यात आलेली आहे. सध्याच्या खरीप पेशनमुळे होणारे परिणाम म्हणजे आज जे अस्तित्वात आपल्याकडे खरीप पेशन आहे त्याच्यामुळे गावात काय परिणाम होतो असं त्या अधिकाऱ्याने त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आरोग्य व सामाजिक जीवन सततच्या धुळीमुळे श्वसनाचे आजार दमा डोळ्यांचे विकार वाढलेले आहेत. लहान मुले महिला व वृद्धांना विशेष त्रास होतो. शेती व शेती कुटुंबाचे भवितव्य गावातील शेती व शेतकरी कुटुंबाचे भविष्य त्यामध्ये गावातील बहुतांश कुटुंबाचे जीवन शेती व्यवसायावर अवलंबून आहे. धुळीमुळे पिकांचे उत्पादन घटते, फळांचे नुकसान होते, शेतकऱ्यांचे थेट नुकसान होते. सरकारी योजनेअंतर्गत तयार शेतकऱ्यामध्ये प्रेशरमधून होणारी धूळ दगडी तुकडे व घाण पाण्यात मिसळल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाणी साठवून शेती करण्याचे प्रयत्न वाया जातात. ग्राउंड वॉटरवर परिणाम खरीप पेशनच्या कामामुळे जमिनीखालचे पाणी झपाट्याने घटत आहे. गावातील विहिरी बोरवेल कोरड्या पडत आहेत. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शेतीसाठी सिंचनाची सोय कोलमडली असून पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. भविष्यात गावात पाणी टंचाईमुळे लोकांना गाव सोडण्याची वेळ येऊ शकते. शाळा व महाविद्यालय सततच्या धुळीमुळे विद्यार्थ्यांना आरोग्याचे प्रश्न व अभ्यासात व्यत्यय येतो. मंदिर व सांस्कृतिक वारसा यामध्ये धार्मिक ठिकाणे सतत धुळीचे मागतात. श्रद्धा व सांस्कृतिक वातावरणावर वाईट परिणाम होतो. गावातील रस्ते व वाहतूक जड वाहनामुळे रस्त्यांची दुरवस्था धूळ व अपघाताचा धोका वाढलेला आहे. त्याचा परिणाम पर्यावरणीय परिणाम काय होतो त्याच्यामध्ये आवाज कंप धूळ यामुळे घरांना तडे जातात. जनावरे व पक्ष्यांचे नुकसान होते. पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. भविष्यातील धोका व मागणी जर असे प्रकल्प सुरू राहिले
तर शेतकरी व ग्रामस्थांचे अस्तित्व धोक्यात येईल. पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी दोन्ही संकटात आल्यास गाव उद्ध्वस्त होऊन लोकांना स्थलांतर करावे लागेल. भांडवलशाहीच्या प्रकल्पामुळे गावकरी शेतकरी व त्यांचा हक्क कायद्याने तोडवला जात आहे. ही लढाई म्हणजे भांडवलशाही विरुद्ध शेतकरी आणि भांडवलशाही विरुद्ध लोकशाही आहे. म्हणूनच ग्रामपंचायतीने ठराव करून पर्यायी उपाययोजना आखाव्यात व भविष्यात गावात कधीही अशा प्रकारचे प्रकल्प मंजूर होऊ नये यासाठी ठोस पावले उचलावी. त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला कायदेशीर आधार म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1998 कलम 7 नुसार ग्रामसभेला ठराव घेण्याचा व ग्रामसंघ हिताचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व वायू प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1988 नुसार ग्रामसभेची संमती व प्रदूषण नियंत्रणाला परवानगी नसताना नवीन खेडे सुरू करता येत नाही. शेती संस्था धार्मिक ठिकाणी रहिवासी व शेती क्षेत्राजवळ प्रदूषण करणारे प्रकल्प मंजूर करणे कायद्याने निश्चित आहे. सध्या कार्यरत असलेल्या खडीच्या विरोधात ठराव करून संबंधित प्रशासनाने पाठपुरावा करावा. भविष्यात गावाच्या आधी नवीन खडीचे मंजूर करू नये असा ठराव करावा. ग्रामस्थांचे आरोग्य, शिक्षण, शेती, शेततळे, पिण्याचे पाणी, सिंचन तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावी. हा ठराव जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना पाठवावा. वरून प्रमाणे उपाय तातडीने विशेष ग्रामसभा बोलून ग्रामस्थांच्या विकासाने जावा असा आपल्याला अर्ज आलेला आहे. वाचन केलं या अर्जाबद्दल बद्दल असे बोलले तरी आवाज चांगला आता मी या अर्जाचं वाचन केलेलं आहे. या अर्जाबाबत कोणाचं काय म्हणणं आहे ते मांडत होत्या. या अर्जावरती ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि विद्यमान सगळे सदस्य यांची गावाच्या समोर काय भूमिका आहे ही त्यांनी ग्रामसभेसमोर जनतेसमोर मांडावी आणि स्पष्ट करावी आणि ती स्पष्ट असणारी त्यांची भूमिका ही कागदामध्ये घ्यावी ही विनंती. त्यांनी त्यांची भूमिका समोर येऊन प्रत्येकाने मांडायची. नंतर ग्रामसभेच्या नंतर कोणीही त्याला बदलू शकत नाही अशी त्यांनी ग्वाही पण जनतेला द्यावी. अजून कोणाला काय बोलायचं? बोलणारे भरपूर. या अगोदर बऱ्याचशा चर्चा झाल्या की ग्रामपंचायतने खडेक्रेशरचा ठराव त्यांना दिलेला आहे अशा चर्चा झाल्या, परंतु त्यात कुठलीही सत्यता नाही. ग्रामपंचायतने असला कुठलाही ठराव अंधारात केलेला नाही, दिलेला नाही आणि आत्तापर्यंत आमचा सगळ्यांचा त्या गोष्टीला विरोधच आहे. आम्ही त्या गोष्टीला विरोधच केलेला आहे. त्याच्यामुळे कुणीही शंका घेण्याचं कारण नाही. मीच एकटा नाही, सर्व बॉडीचं सगळ्यांचं म्हणणं आहे की खडीक्रेशन झालं नाही पाहिजे. ही आमची ग्रामपंचायतीची भूमिका आहे. आणि जर हे ग्रामपंचायतीला करायचं असतं तर ग्रामपंचायती अंधारात पण तेव्हा देऊन टाकला असता. हा ज्यावेळेस विषय पुढे आला त्यावेळेस आम्ही लोकांसमोरच मांडला आहे, सभेसमोरच मांडला आहे आणि जे तुम्ही सांगता तेच होणार आहे. आपण किती जरी म्हणलो हा विषय नुसता बॉडीच्या हातात नाही आहे. हा ग्रामसभेने निर्णय घ्यायचा आहे आणि ग्रामसभेत ठराव द्यायचा आहे. त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. त्याबद्दल कुठलीही शंका नाही की आमचा खडीक्रेशरला पहिल्यापासून विरोध राहिलेला आहे आणि आत्ता पण तोच आहे. घेऊन येणार जाहीर करा सगळ्यांना. इथून पुढच्या काळात कोणी परवानगी मागणारच नाही. अजून कोणाला बोलायचं? सदस्यांचं मत स्पष्ट करू द्या. मागच्या वेळेला जे क्रेशर झालं त्यावेळेला पण मी ग्रामपंचायत सदस्य होतो. त्यावेळेला मी जाहीर विरोध केला होता. माझी कुठंही सही नाही. ते जे कोण क्रेशरवाले आहेत त्यांची माझी साधी ओळख सुद्धा नाही. माईक नको. आवाज चांगला
मागच्या क्रेशरला मी जाहीर सांगितलं होतं की आपल्या गावात क्रेशर नको. जरी इकडं झालं असलं तरी त्याचे परिणाम मला भोगावे लागणार आहेत. का की रस्ता खराब होणार आहे, उद्या एखादा आडवा आला, एखादा मूल बाळ कोणी तर तो परिणाम होणार आहे. त्यावेळेला मी सही केलेली नाही. कोण पठारे बिठारे कोण आहेत मला अजून माहीत नाही, मी त्यांचा चेहरा पण पाहिला नाही. आणि यावेळेला सगळं माझं असं मत आहे, प्रामाणिक मत, की नवीन खानपट्टा असेल, नवीन खान असेल, काही एम सँड असेल, काय असेल ते असेल, माझ्या वैयक्तिक लेवलला मी एकही सही त्याच्या बाजूने करणार नाही. आणि भविष्यामध्ये आपल्या गावात हे होऊच नाही अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता जे काल परवा मी 2 दिवस पाहतोय ग्रुपला वगैरे इकडे तिकडं नको त्या गोष्टी आल्यात मी त्याला कोणालाही उत्तर दिलं नाही. कारण तिकडं उत्तर दिलं की ते वाढत चालतं की यांची भिन्न काढू, यांना अमुक करू तमुक करू. तुम्हाला अधिकार तुम्ही बोला, पण आम्ही जर चुकीचं केलंच नसेल तर तुम्ही आम्हाला काय बोलता? एक पुरावा दाखवून द्या की इथं सही केली. असं जर कुठं काही असेल तर तुम्ही आम्हाला सजा द्या ना. पण आम्ही जर चुकच केली नसली तर तुम्ही बोललात, तुमचा अधिकारी मीडियावर तुम्ही काय केलं ते आम्ही त्याला उत्तर दिलं नाही. एवढ्या ग्रामसभेमध्ये उत्तर देतो तुम्ही असल्या कुठल्याही ठरावावर सही करणार नाही. नंतर फोन लावतो तुम्हाला. थांबा. माझ्या पत्नीचं आशा पण मी तर नाही करणार सही, तर मी माझी तर नाही चालणार. मी ग्रामस्थाच्या वतीने सही रजिस्टर केली, पण मंडळीला बी असल्या कुठल्याही बी रेसेलच्या बाबतीत किंवा गावाचे नुकसान होणं अशाच्यावर मी कुठे सही करणार नाही. खडी क्रेशरचा मुद्दा आपल्या गावासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि या मुद्द्यावरती माझा पहिल्यापासून विरोध आहे. पहिल्या खडी क्रेशरला पण विरोध होता, पण मी त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये नव्हतो, त्याच्यामुळं मला तो अधिकार नव्हता. पण आज आहे, पण आज माझा विरोध आहे. 100% आपल्या गावात असं कोणतंही काम होऊ नये यासाठी मी ग्रामपंचायतमधून सपोर्ट करणार आहे. मस्त. सगळ्या ग्रामसभेत मी असं सांगतो, सरपंचांनी सांगितलं आहे, सरांनी सांगितलं आहे, आम्ही गावासंघ आहे, आम्ही कुठलंही चुकीचं काम करणार नाही. आणि ज्या टायमाला पहिलं प्रेशर झालं त्या टायमाला एकटा मी ग्रामपंचायत सदस्य असा होतो की सगळा पाठपुरावा मी केला होता, बबन नानाच्या यांच्या सह्या, ईश्वर वाघ. पण त्या टायमाला गावाने कोणी रिस्पॉन्स दिला नाही. त्या टायमाला चुकीचं काम झालं. आता माझ्याकडून होणार नाही, मी तुम्हाला जाहीर सांगतो. त्या टायमाला सध्याच्या परिस्थितीमध्ये आजपर्यंत आपल्याला कोणाचा प्रस्ताव आला नव्हता किंवा कोणी आपल्याला अर्ज केला नव्हता. आता एक अर्ज आला आहे, त्याच्यावर आज गाडी ग्रामसभा होईल. त्याच्यावर आपण आता आजच निर्णय घेऊ. म्हणजे कसं की जे आपण आज करणार आहे ते भविष्यात आपण कधी करणार नाही याची ग्वाही मी सगळ्याच्या वतीने देतो, माझ्या वतीने देतो. काय अडचण नाही. बोला जाऊ काय मनोज राहिला का? मनोज बोला ना. मनोज नाही जो क्रेशरचा विषय आहे, ज्या भागामध्ये क्रेशर आहेत त्या लोकांना याचे दुष्परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर भोगलेले आहेत. त्यांनी खंडाळा झालं, कापूरवाडी झालं. त्यामुळे आपल्या गावात हा विषय नको आहे हे मी आमच्या वतीने सांगतो. आज आपण या मुद्द्यावर जमलो तिथं खडी क्रेशरच्या. आम्हाला बऱ्याच जणांची फोन आली, मग तुमचं काय नाही. म्हणलं ज्या ठिकाणी ग्रामसभा होईल, जे गावातले लोक आपल्याला सांगतील त्याला आमचं सहमत आहे. जे सांगतील नाही आम्ही तसं करणार नाही. तर ज्या सरांनी सांगितलं, सरपंचांनी सांगितलं, काकांनी सांगितलं, आमची तर नाहीच आहे. क्रेशरला आपल्याला लई पुढं अडचणी येतात. पोरं आपले शाळेचे ते रोड खराब होते, त्याच्यामुळे आम्ही काय सह देणार नाही. तर तुमचं काय म्हणणं तुम्ही मांडा, आमचं म्हणणं आम्ही मांडले. खरं तर आजची ही विशेष ग्रामसभा आहे.
मला वाटतं उद्याच्या पेपरला हेडिंग देताना मी पेपरला एक हेडिंग देणार आहे की गाव झोपलेलं होतं, तरुणांनी गाव जागे केले. अशा प्रकारची ग्रामसभा नेहमी होणं गरजेचं आहे. याच्यात काय कोणाचा वैयक्तिक विरोध करायचा आहे, ज्यांनी मागणी केलेली आहे नवीन खडी क्रेशरसाठी ते पण गावातलेच आहेत, ते काय आपले विरोधक नाही किंवा त्यांच्याशी वैयक्तिक काही वाद नाही. नाही हा विषय मागणीच्या अगोदरच आपण अर्ज दिला. नाही सांगतोय मी, माझं म्हणणं मला जे मांडायचे बरोबर आहे, बरोबर. ते पण माझ्या जवळचे आहेत आणि गाव माझंच आहे. ज्या गावात आपण जन्माला आलो, ज्या गावात वाढलो, ज्या मातीत खेळलो, त्या मातीचं त्या गावाचं संरक्षण करणं सगळ्या ग्रामस्थाचा अधिकार आहे. आणि ही जी मागण्या नवीन नवीन होत आहेत आणि होणार आहेत, म्हणजे आज जर परमिशन एखाद्याला दिली, गावचा असो बाहेरचा असो, ज्याच्याकडे पैसा आहे तो परमिशन मागेल. अजून बरेच तरुण आहेत ते नवीन उद्योग चालू केले, त्यांच्याकडे जेव्हा पैसा येईल ते पण असेच उद्योगाला मागणी करतील. उद्या माझ्याकडे पैसा कमी म्हणून मी हातभट्टीचा पण मागणी करू शकतो. असे कितीतरी वेगळे जे गावाला त्रास देणारे उद्योग आहेत त्याला परमिशन गावाने देऊ नये, ही माझी भूमिका आहे. पण ही जी ग्रामपंचायत सभा आहे, मी सगळ्या युवकांना एक विनंती आहे, आपलं गाव आदर्श आहे, आपल्याला आदर्श ठेवायचं आहे. ग्रामसभेमध्ये बोलताना कायदेशीर बोलावं आणि प्रमुख जो आपला उद्देश आहे त्याला धरूनच बोलावं. धन्यवाद. आमची एवढीच विनंती आहे शेतकरी म्हणून, मी बी नोकरीला आहे, 60 वर्ष नोकरी आहे, पण भविष्याचा विचार करा आणि पुढे परवानगी देऊच नका, एवढी विनंती आहे फक्त. बस आमचं काहीच म्हणणं नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक विषय असा आहे, एक समजून घ्या विषय. म्हणजे काय होईल, तुम्ही ते ग्रामपंचायत आरोप करता, ग्रामपंचायत आरोपीच्या बिंदरात उभा करताना एक पण समजून घ्या अगोदर काय विषय. ग्रामपंचायतने अशी कुठलीच भूमिका घेतलेली नाही, कोणाला कागद दिलेला नाही, कोणाच्या डोक्यात पण नाही आहे. ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस आम्ही तुमच्यासमोरच मांडला आहे. पण बिनकामाची ग्रामपंचायत यायला जसं काय बसली होती, काय कागद घेऊन असा काय समज करून घेऊ नका मग बिनकामाचा. या गोष्टीचा आम्ही पहिल्यापासून विरोध केलाय, विरोधच आहे. आणि जर ही जर गोष्ट आमच्या मनात वेगळी असते काही तर ही मिटिंगच बोललेली नसती, हे सरळचा विषय. त्याच्यामुळं ग्रामपंचायतला आरोपीच्या पिंजऱ्यात काय मोकार बिनकामाचं उभं करू नका, एवढं जे सांगलं मग आता बोला. हां, खऱ्या अर्थाने बरोबर मुद्दा मांडला. तोच मुद्दा मी जो शाम सरांनी घेतला होता, की सदस्य लोकांनी किंवा ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंचांनी गावाला अंधारात ठेवून काही गोष्टी केल्या नाही पाहिजे. हे सोशल मीडियावरती गावाच्या ग्रुपवरती हा आवाज उठवला होता आणि उठवला जाणार आणि नक्कीच पुढे या भविष्यामध्ये उठवलाच जाणार. कारण याचे भोग मागच्या 5 वर्षांमध्ये गावांनी भोगलेत. ग्रामपंचायत सभा एक झाली, त्याच्यानंतर ठराव वेगळा झाला, त्याच्यानंतर तिकडे परवाने गेले आणि ती खडी क्रेशर गावाच्या माथ्याला कलंक लावून ठेवला. तो कितीतरी 100 वर्ष झाले, 500 वर्ष झाले तरी तो कलंक बुजणार नाही. याची गांभीर्याने नोंद घेणं गरजेचं आहे. हा विषय फक्त तात्पुरत्या एका शेतकऱ्याचा किंवा तिथालच्या आसपासच्या 4 आसपासच्या व्यक्तींचा नाही आहे. हे समजून घेतलं गेलं पाहिजे. नगरपासून मांडवे गावापर्यंत यायला 4 गावं लागतात. या 4 गावामध्ये मांडवच गाव का, दरिवाडी गाव का नको, नारंढव का नको, उकडगावामध्ये होतं. त्यांच्या सरपंचाने जो पुढाकार घेतला, त्या पुढाकारातून त्यांनी ते जी खडीक्रेश्वर होतं त्यांच्या गावाच्या हितासाठी त्यांनी ती बंद केलं. ती भूमिका आज मांड्याला घ्यावं लागणार. मांड्यातल्या प्रत्येक तरुणाला इथून पुढचं जी ग्रामपंचायतची बॉडी तयार होईल, सरपंच उपसरपंच इथून पुढचे जे असतील त्यांनी गावाला अगोदर डिक्लेअर केलं पाहिजे की आम्ही अशा पद्धतीचं चुकीच्या गोष्टी आमच्या भविष्यात करणार नाहीत आणि त्याशिवाय आम्ही इलेक्शनच लढणार नाहीत. ही आजचा झाला ह्या 6 महिन्याची ही पंचवार्षिकी. त्याच्या पुढची पंचवार्षिक येणार आहे, सदस्य बदलणार येतं, सरपंच बदलणार येतं, उपसरपंच बदलणार येतं. त्याच्यानंतर काय ग्रामसभा होती. तर मी गावाच्या जनतेला एक रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की याच्या पुढं जी काय पंचवार्षिक असेल, मी भविष्याचा विचार करतो जास्त. आत्ताचे तर भोगतं सगळे भोगतेतच. पुढच्या 5 वर्षात जो ग्रामपंचायत सदस्य सरपंचकीसाठी
प्रत्येकाचा अधिकार आहे, कोणी पण उभं राहू शकतं, निवडणूक लढू शकतं. पण गावाला हा विषय महत्त्वाचा आहे, ह्या ठरावामध्ये तो मान्य होणार आहे. हा ठराव पुढच्या ग्रामपंचायतीमध्ये गृहीत धरला जावा आणि पुढची बॉडी ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस ग्रामपंचायतीचा ठराव पहिला खडी क्रेशर होणार नाही यांच्या 5 वर्षाच्या पुढच्या काळात त्यांनी हे गावाला लिहून द्यायचं त्या सदस्यांनी निवडून येणाऱ्या. कारण ते सदस्य हे स्वतःच्या एका कुटुंबाच्या मताने निवडून येत नाहीत, ते प्रत्येक गावातल्या एका नागरिकाच्या मताने ते निवडून दिलेले असतात. तर त्यांना तो स्वतःचा अधिकार समजू नये, तो अधिकार कोणी पायदळी तोडण्याचा प्रयत्न करू नये भविष्यात. राहिला विषय होणाऱ्या अडचणी, मी जो शब्द वापरला कलंक, तो खरंच कलंक आहे. कारण तो तुम्ही कितीही प्रयत्न करा, 500 वर्ष अजून 5 पिढ्या नाही 10 पिढ्यांनी तो बुजणार नाही. मांड्याच्या माथ्याला जो लागलाय ते पायथ्याला लागायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवा. जी 5 खिळ्यावर झालंय ती इकडे टेकड्या व्हायला, इकडे मळ्याच्या मळ्यात व्हायला, ब्रह्मणतवाडीला व्हायला, जिथं जागा भेटन, ज्याच्याकडे पैसा येईल. आज बाहेरचे लोक येऊन काय करताय, आज आपल्या गावचा दगड किंवा खडी यांच्यासाठी सोनं आहे. काय आहे? सोनं आहे. मला तुम्ही सांगा, ह्या सोन्याचं कोण ग्रॅम भर दिलं आजपर्यंत? आज माझ्या संपर्कामधले जे काय माझे खंडाळ्याचे बिंडाळ्याचे मित्र आहेत, त्यांच्यापैकी गावातले लोक ते मित्र सांगतात की तुमच्या गावातली जी खडी येते ही नगर जिल्ह्याचं मार्केट व्हायबल करते. ही खडी नगर जिल्ह्याचं मार्केट व्हायबल करते. त्या खडीची क्वालिटी एवढी भारी आहे, त्यासाठी आसपासच्या गावाच्या नगर तालुक्यामध्ये जेवढे खडी क्रेशर आहेत, आता आपल्या गावातल्या बऱ्याचशा लोकांना माहिती आहेत, बाहेरचे लोक येऊन किती जमिनीवरती डोळा ठेवून येत, याला हाताला धरतो याची जमीन घेतो, त्याला हाताला धरतो याची जमीन घेतो, किती व्यवहारांसाठी किती लोक बसलेत, ही जनतेला परफेक्ट माहिती आहे. याच्यात मला सांगायची कोणाची नावं घ्यायची गरज नाही आहे अजिबात. तर भविष्याचा विषय असा की आज मी गावात समजा येतो, तर गावात येताना मी नोकरी करतो पुण्याला जाऊन, आठवड्यातून 1 दिवस यायचं म्हणलं तर प्रश्न निर्माण होतो, आणि आपली गाडी किती आदळती. एक गांभीर्याने विचार केला पाहिजे. जे लोक नगरात जाऊन राहतात, जे लोक बाहेर राहतात, आपल्या गावातून गोरगरीब जे रोजगारासाठी नगरला जातात, प्लंबिंग असेल, गवंडी काम असेल, विविध दुकानात कामाला जात असतील, हे लोक आज 20 किलोमीटर ह्या खड्ड्यात कमरमुठीत जावं लागते. तुम्ही विचार करून बघा, एकदा तुम्ही नगरला जाऊन यायचं आणि त्या माणसाची दिवसभर काम करून परत आदळत माघारी यायचं, त्यांनी त्याच्या कुटुंबाला वेळ द्यायचा का नाही, त्याच्या मुलाबाळांना वेळ द्यायचा का नाही, हा त्याचा अधिकार आहे का नाही, ही जनतेने समजून घेतलं पाहिजे. बारीक गोष्टी आहेत. आता गावातून समजा जी 10 ब्राची 20 ब्राची डंपर हे घेऊन जाणार, आपल्या गावचे रस्ते शासनाने दिलेल्याप्रमाणे तेवढ्या लोडला कॅपॅसिटी आहे का? तर नाही आहे. ते ऑब्व्हियसली सगळे फुटून जाणार आहेत. गावातल्या जनतेने जी आपण खरेदी विक्री करतो त्याचा टॅक्स सरकारला भरतो, तो टॅक्सच आपल्याला रिटर्न केला जातो त्या योजनांच्या मार्फत. तो पैसा सरकारचा नाही आहे हे गृहीत धरा, हे लक्षात घ्या. आणि तो जो योजनांचा पैसा असतो, जो रस्ते असते, जी सरकारी मालमत्ता असते, ग्रामपंचायतीची मालमत्ता असते, ही गावातल्या नागरिकांची स्वतःची असते. कारण प्रत्येक नागरिक हा टॅक्स भरायला दैनंदिन जीवनामध्ये टॅक्स भरतो, त्याचा परतावा म्हणून हे गावाला ही सोय भेटते. पण ह्या सोयी जर असे चंद लोक 1-2 गावातले जर त्यांचीच माडी, त्यांचीच गाडी, आमचीच गाडी आणि आमच्याच बायकोची बोलसाठी करायची असेल त्यांना, तर गाव मोकळं नाही तुमचं पुढारपण सहन करायला. तुमचं पुढारपण सहन करायला गाव मोकळं नाही. तुम्ही अंधारात झाकून चेहऱ्यावरती एक हसू दाखवून पाठीमागं काळे कावे करायचे, अंधारात घेऊन लोकांना म्हणायचं आम्हाला परवानगी द्या, हे चालणार नाही. आणि इथून पुढच्या युवकांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातले सगळ्या युवकांनी एक लक्षात ठेवायचं, पक्ष सत्तेतला असू किंवा सत्तेच्या बाहेरचा असू, निवडणूक संपली, राजकारण संपलं, त्याच्यानंतर गावाच्या अशा कोणत्याही प्रश्नासाठी कोणत्याही कुटुंबातला व्यक्ती, कोणत्याही कुटुंबातला माणूस, पुरुष किंवा तरुण या विषयाला हात घालू शकतो. आणि त्याच्यासाठी गावातल्या सगळ्या तरुणांनी उभं राहिलं पाहिजे.
राहिला विषय पुढाऱ्यांचा, याच्यात साथ किती द्यायची? जोपर्यंत तुम्ही उभा राहणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला साथ भेटणार नाही, हे ध्यानात ठेवा. हा आवाज तुम्हाला उठावाच लागेल. जनतेतून ग्रामस्थातून हा आवाज प्रत्येक वेळेस उठवलाच पाहिजे. आणि जी कोणी आपण निवड करून देणार आहेत त्यांनी ग्रामपंचायत ही स्वतःच्या मालकीची ठरवू नये, कारण ती जनतेच्या मालकीची आहे. जनतेने तुम्हाला कामाला ठेवलंय सरपंच म्हणून. तुम्ही गावाचे नौकर आहात, मालक नाहीत. ही जाणीव प्रत्येक वेळेस युवकांनी ह्या ग्रामपंचायतला, सोसायटी असेल, प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये युवकांनी सहभाग घेतला पाहिजे. एकमताने पुढं आलं पाहिजे. कितीही ताकदवान असू द्या, भांडवलदार असू द्या, दमदाटी करू द्या, पुढं घाटून हाणू द्या, मारू द्या, तुम्हाला सांगतो त्याला गावात आणून उघडं करून खरंच तुम्ही जे सांगितलं ना तशा पद्धतीने गाढवावर बसून कपडे फाडून काळं वांगान ओतून गावात धिंड काढली जाईल. आणि त्याच्यामध्ये मी स्वतः सगळ्यात पुढं असणार, हे ध्यानात ठेवा. आज लिहून ठेवा. माझ्या आयुष्यभर आणि शेवटच्या श्वासापर्यंत पुढंच असणार आणि त्या विरोधाला, अन्यायाला तोंड द्यायला, खंबीरपणे सगळ्या युवकाला साथ द्यायला कुठं जिथं असेल तिथून साथ देणार. असे गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर खरं तर गावातल्या युवकांनी, पुरुषांनी किंवा पुढाऱ्यांनी, महिला वर्गांनी, सगळ्यांनी, सर्व वर्गांनी जाती धर्माचा विषय न करता किंवा राजकारणाचा विषय न करता एकत्र येणं गरजेचं असते. राजकारण हे तेवढ्या एका महिन्यापुरतं ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर विरोधक असू किंवा सत्तेतला असू यांनी दोघांनी मिळून गावच्या प्रश्नाला हात घातला पाहिजे आणि तो निरपक्षपणे हाताळला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये हा माझ्या पार्टीचा आहे म्हणून याला कुंडीत पकडायचं किंवा माझ्या पार्टीचा नाही म्हणून त्याला कुंडीत पकडायचं, हा भविष्यामध्ये प्रकार करू नये कुणी. आणि ज्यांच्या विचारांमध्ये ती गोष्ट असेल त्यांनी गावाच्या समोर किंवा परत काय सदस्याचे किंवा सरपंचाचे, ग्रामपंचायत काय होण्याचे स्वप्न बघत असतील त्यांनी कृपया करून बघू नये. कारण इथून पुढच्या काळामध्ये मी स्वतः तुम्हाला सांगतो, असे जर कोणी काही करत असेल त्याचा चेहरा उघडा पाडायला मागं पुढं बघितलं जाणार नाही. कितीही तुम्ही माझ्यावरती दबाव आणतान, काय करतान, आमदार खासदारांच्या गुंडांच्या दमदाटी करतात, पण ह्या दमदाटीला कोणत्याही पद्धतीचा थारा दिला जाणार नाही इथून पुढच्या काळामध्ये. अजून जर गावातल्या युवकांना हा प्रश्न व्यतिरिक्त दुसरे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही प्रश्न मांडायचा, सोशल मीडिया थ्रू गावाला कळवायचं. जर एखादा अन्याय होत असेल तर तो गावाच्या समोर आणा. त्याच्यासाठी आपण विशेष ग्रामसभा बोलून अशा पद्धतीने त्या विषयाचा न्यायनिवाडा करू. पुढं आजची जी सभा होती, जी आपण विनंती केली होती त्यांना, जे गावाचे प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने, गावातल्या नागरिकांच्या वतीने जो अर्ज दिला तो अर्ज ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वीकारून आपल्या मागणीला मान्य करून त्यांनी आपल्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली. याबद्दल मी साऱ्या बॉडीचे आणि गावातल्या जमलेल्या एवढ्या सगळ्या नागरिकांचे मी आभार मानतो आणि थांबतो. पुढचा जर काही विषयावरती कोणाला अजून मत मांडायचं असेल वैयक्तिक, आज थोडा शेतकऱ्याचं एक उदाहरण द्यायचं होतं मला, ते राहून गेलं, ते मी त्याच्यामध्ये ॲड करतो. एक थोड्या दिवसापूर्वी पाऊस पडायच्या अगोदर आपल्या गावचे सुरेश महाराज, ज्यांची शेती 5 खेड्यावी, त्या ठिकाणी मी ते एकदम चांगल्या पद्धतीची शेती करतात. गावात पेरू लावणारा पहिला शेतकरी असून तो एकदम उत्कृष्ट शेती करतात. तर मी त्या शेतीचं पाहण्यासाठी किंवा शिकण्यासाठी मी बघण्यासाठी गेलो होतो सहज. तर गेलो असता तर तिथं एक ब्लास्टिंग झाली. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी तुम्हाला पाठवतो. त्या सुरेश महाराजांची आई तिथं पेरूच्या भागामध्ये गवत काढत होती. तर त्यांनी आवाज दिला तिकडून ब्लास्टिंग होणारी. ती बाई स्वतःचा जीव वाचवत गमेला डोक्यावर ठेवून बसली. काय गमेला डोक्यावर ठेवून बसली. अरे गावातल्या लोकांच्या जीवाचा जर परवा नाहीये, ती तर ती या शेजारी बसणाऱ्या, शेजारी राहणाऱ्या ज्या लोकांच्या परवानग्या, ज्यांच्या जीवावरती तुम्ही लाखो करोड रुपये कमावतात, यांच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही. तर आज जर ही प्रात्यक्षिक बघायचंय
तर त्यांनी त्यांच्या शेताच्या बाहेर त्या खडी क्रेशरचे आलेले दगड किती उचलून बाजूला टाकलेत बांधाव. त्यांनी स्वतःच्या खर्चातून जी कंपाऊंड बनवलंय त्याच्यावरती मोठमोठे दगड येऊन चांगले चांगले अँगल कसे वाकडे झालेत. त्याच्यात जीव जाणार नाही याच्यात काय कोण हमी घेणार आहे का? याच्यात बसणार कोणी हमी घ्यायला तयार? ज्याचं खडी क्रेशर आहे तो हमी घेणार आहे कोणाच्या जीवाची? नाही घेणार. जे भोगायचंय त्या कुटुंबाला भोगायचंय. त्याच्यात त्या कुटुंबाचा करता पुरुष, त्याचा करता माणूस जाऊ शकतो, त्याचं अख्खं कुटुंब उड्यावी होऊ शकतं. हा विषय गंभीर आहे. हा विषय गंभीर आहे. आता तुम्हाला मी जी गाड्यांचा विषय सांगितला होता की फुल भरलेले ट्रक वगैरे गावाच्या पाईपलाईनी दाबत्यात, फुटत्यात. 15 दिवस गाव बिन पाण्याचं उपाशी बिन पाण्याचं मरतंय. हे यांचे पैसे कमवून मोकळं होतात. कोण येणार ती पाईपलाईन बुजायला? परत ग्रामपंचायतीच खर्च करायचा तो, म्हणजे जनतेनेच करायचा ना तो. हे पैसे कमावणार आणि आम्ही यांचे खड्डे बुजवणार. तर हे या काळामध्ये होणार नाही. आहे ते खडी क्रेशरला कायदेशीररित्या पूर्णतः ताकदीने मी आणि आपल्या गावचे तरुण मिळून पूर्णतः त्याचा पाठपुरावा सुप्रीम कोर्टापर्यंत करणार आणि हे बंदच काढून दाखवणार. याच्यामध्ये मला गावची साथ पाहिजे, गावच्या पुढाऱ्यांची साथ पाहिजे, गावाच्या सुशिक्षित व्यक्तींची, वकील, डॉक्टर, जे काही लोक आहेत, पत्रकार, ह्या सुशिक्षित लोकांची याच्यामध्ये साथ पाहिजे. प्रत्येकाकडे एक एक कौशल्य असतं. त्या कौशल्यानुसार आपण ह्या विचाराला पुढे घेऊन जाऊ शकतो. आहे याचा सुद्धाही समूळ नायनाट करू शकतो आणि गावाला सुरक्षित करू शकतो. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. जर याच्यामध्ये कोणाला काही आक्षेप असेल तर नक्कीच त्यांनी बोलावं. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, तुमचा भाऊ, तुमचा लेक, तुमचा गावातला मित्र म्हणून माझ्या कानाला धरून सांगायचं की चूक मी मान्य करणार. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. जी ऑलरेडी जी युनिव्हर्सिटी गेलेली पहिल्या खानपट्टीला, ते नंतर त्यांना गावाच्या कोणत्याच युनिव्हर्सिटीची गरज पडत नाही. पुन्हा जर त्यांना वाढवायचं असेल काय काम, आता त्यांनी ऑलरेडी मागणी केलेली आहे. आपल्याला ते डॉक्युमेंट आपल्याकडे आलेले होते, त्यांनी अतिरिक्त मागणी केलेल्या आहेत. त्यांची काय आपली या अतिरिक्त मागणीसाठी आपण मोर्चा कलेक्टर ऑफिसला घेऊन जायचे, पण आपण मागे पुढे बघणार. खानपट्टीला आता पुन्हा त्यांनी अतिरिक्त मागणी केलेली, त्याचा विरोध सगळ्या गावांनी मिळून करण्याची गरज आहे. एकदा जर परमिशन दिलेली, त्याच्यानंतर परमिशन गावाची तुम्हाला कंचायत. आता मला विचारायचं ग्रामपंचायतला की गावातला किती त्या ज्या ऑलरेडी झालेली त्यांनी किती निधी गावाला आतापर्यंत दिलेला आहे, गावाच्या विकासासाठी काय काम केलेलं आहे आणि गावात किती रेव्हेन्यू त्याने त्याच्यामुळं जनरेट झाला आहे ते भाऊसाहेबांनी सांगावं. गावाच्या विकासासाठी त्यांनी आतापर्यंत काही 1ही रुपया दिला आहे का त्या मालकाने? गावाचा जो तोटा झाला तो भरपाई करण्यासाठी त्यांनी काहीतरी रेव्हेन्यू आतापर्यंत देणं अपेक्षित आहे आणि तो कसा त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल गावाने मिळून ते करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, नवीन जे खानपट्टी त्यांनी बिना परमिशनची आता मागणी केलेली, त्याचा सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे. पहिल्याला तर आपण काही केलेलं नाही, पण या खानपट्टीला नक्कीच सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे. एवढंच मला सांगायचं होतं. त्याच्यासाठी आहे ना, बरं का, काल तो पण होता आमच्याबरोबर तहसीलदार, सर्कलपासून नायब तहसीलदार ते खानपट्ट्याचा विभाग आणि टोटल यांची गाडी घेतली. आज जो आपला ठराव होईल, हा ठराव त्याला आपण प्लस करून त्याच्यात ॲड करून हे कोर्टामध्ये जाऊन ॲफिडेटिव्ह करून आपण ह्या लेवलला देऊन आधी अधिकारी लेवलला देऊन ठीक आहे. अधिकारी लेवलला देऊन टाकू आपण. तो आम्ही आणि काल जाऊन याच्यावरती आलो, तो पण आम्हाला पण देण्यात याव्या. देऊ ना, देण्यात येईल. काल होतं सगळ्या झालेली सुधारली ना तरी भरपूर खूप झालं. नाही, त्याचा काही संबंध नाही. झालेल्या चुका येतात. ते झालेला विषय झाली ते त्याला आता पहिलं जे त्यांनी 10 एकर खानपट्टा केला होता, पहिल्यांदा जो 374 काहीच गट नंबर तो मारतो 346 काहीतरी, तर 10 एकरसाठी त्याचा खानपट्टा होता. त्याचा खानपट्टा आता संपत आलेला आहे, संपलेला आहे. त्याचं खान काय राहिलेलं नाही, कारण त्यांनी आता नवीन क्षेत्र घेतलेलं आहे परत 12-13 एकर. तर ज्यावेळेस एखादं पहिलं क्रेशर असतं, पहिल्या क्रेशरला परत ग्रामपंचायत युनिव्हर्सिटी लागत नाही त्या खानपट्ट्याला, ते त्या लेवललाच होतं. पंचनामे ते सर्कलचा अहवाल वगैरे ते लेवलच होतं. तर त्यासाठी सुद्धा आपण आहे ना याचा ठराव घेऊ आणि त्या ठराव आपण ते देऊन टाकू की नवीन त्यांना देऊन आपला विरोध त्यांना दर्शवू. आपण कलेक्टरला भेटू का जे त्याच्यात तुम्हाला सगळ्या युवकांची जिथं गरज पडते ना, सगळ्या देऊन टाकू. आपलं ऑब्जेक्शन देऊन टाकू आपण. 13 एकर जमीन घेतली, 12 एकर 13 एकर,
तिथं खानपट्टा होणार नाही यासाठी आपण ते ठराव घेऊन टाकायचं. त्याच्यासाठी त्या ऑफिस पर्यंत गावातून गावच्या जनतेचा मोर्चा जर तिथं काढला नाही आणि उपासनाला जर बसलो नाही तर तिथून पुढं बसावंच लागेल ना. हा. वेळ आली ती बी करावं लागेल. त्यांनी जे पहिले केलेलं होतं त्याला कोणी काही केलं नाही. आता जे त्याचे वाढवत चाललेला विरोध आहे ना ईश्वर, त्यांनी जे पहिलं आता जे वाढवलंय त्याला विरोध आहे ना. त्याचा ठराव घेऊन टाकून त्यांना पण सांगू आपण. आणि ते काय तुम्ही ऐकणार नाही त्यासाठी आपला कागदपत्र घ्यावं लागेल. आणि ग्रामपंचायतचा ठराव कायदेशीररित्या मी मला ठराव कशा पद्धतीचा असावा बरं का, तो तसाच असं नाही. काय कायदेशीर तरतुदी त्याच्यामध्ये आहेत ते एकदा वाचून दाखवा आणि जनतेने त्याला होकार सांगावा. त्या पद्धतीतच ग्रामसभेचा ठराव तयार व्हायला पाहिजे. हां. आजच्या ग्रामसभेला उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि माझी मित्रमंडळी, तर आजची जी ग्रामसभा आहे ती खडीक्रेशर संदर्भात आहे. मला एवढं सांगायचं आहे की खडीक्रेशर गावात आल्यानंतर कोणाचा फायदा होणार नाही, सगळ्यांचा दुष्परिणाम आहे ना. परंतु आजपर्यंत ते क्रेशर बी झालं, ते क्रेशर नको व्हायला पाहिजे. लोक ती गोष्ट गावात झाली, क्रेशरमुळे कोणाचा फायदा होणार नाही, प्रदूषण होणार आहे, लोकांच्या जमिनी नापीक होणार आहेत, लहान मुलांच्या आरोग्यावर पण तो धोका आहे. परंतु हे सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. गावातली म्हणजे गावाच्या बाहेरून जे काही समजा धनाढ्य व्यक्ती ज्यांच्याकडे पैसे पाणी समजा मुबलक आहे अशी लोक गावात येतात, 2-4 लोकांना हाताने धरतात आणि क्रेशर चालू करतात. हे एकदम चुकीचं आहे. आणि याच्यासाठी सरपंच हा प्रथम नागरिक आहे गावचा. हे कर्तव्य सरपंचाचं आहे की अशा गोष्टीला त्याने विरोध केला पाहिजे. आता जे मागचं क्रेशर झालं ते सुद्धा नव्हतं व्हायला पाहिजे. लोक ती गोष्ट गावात घडलेली आणि हे क्रेशर का बंद होत नाही याचं पण उत्तर आम्हाला पाहिजे. उकडगावचा सरपंच उकडगाव सरपंचाने ती क्रेशर म्हणजे बंद केलं, खरंच आदर्श सरपंच आहे. म्हणजे असा सरपंच गावाला पाहिजे. ते क्रेशर बंद होत नाही, हे क्रेशर का बंद होत नाही? हे क्रेशर झाल्यामुळंच आता हे जे 2-3 क्रेशर गावामध्ये आले याचं कारण म्हणजे ते क्रेशर आहे. ते क्रेशर जर गावात नसतं आलं तर हे दुसऱ्या क्रेशरचा कोणी मान्यता मागायला गेलंच नसतं ना. म्हणजे हे महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात जे काही सरपंच समजा जे काही मागचं क्रेशर झालं किंवा आताचे पण जे काही गोष्टी होत्या याच्यावर सर्वांना माझी एकच विनंती की कुणीही गावच्या म्हणजे हिताचा विचार करा. तुम्हाला जर काहीतरी गावात नवीन काहीतरी आणायचं असेल तर जे तरुण आहेत, जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध होईल, त्यांच्या काहीतरी पोटापाण्याचा प्रश्न सुटेल, असे काहीतरी उद्योग तुम्ही गावामध्ये आणा. त्यासाठी आम्ही तुमच्या त्या प्रकल्पाचं आम्ही स्वागत करू आणि सर्व पुढाऱ्यांचं ग्रामस्थांचं आम्ही त्या पुस्तकांचं स्वागतच करू, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु ज्या वेळेस असे काही चुकीच्या गोष्टी राहतील त्यावेळेस आम्ही त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आणि जो कोणी याला समर्थन करेल त्याला पण आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी तुम्हाला एवढं त्या ठिकाणी सांगतो. कारण मांडवा या गाव आहे, सर्वांचंच गाव आहे, परंतु प्रत्येकाने असा विचार करायचा की गाव म्हणजे आपले कुटुंब आहे. म्हणजे गाव म्हणजे आपलं कुटुंब आहे. जर एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर आपल्या कुटुंबावर आपल्याला त्याचा दुष्परिणाम होतो याचा विचार करणं हे प्रत्येक पुढाऱ्याचं कर्तव्य आहे. सगळ्यांनी याचं म्हणजे स्वतःने अवलोकन करायला केलं पाहिजे की आपण जर क्रेशर गावात आलं तर आपल्या कुटुंबाला जे काय कोणी क्रेशरसाठी मान्यता आणायला गेलं किंवा काय केलं त्याला पण माझी एकच सांगणे की तुझ्याकडे समजा जर तुला क्रेशरच करायचं त्याच्याबद्दल दुसरा एखादा व्यवसाय टाक, जेणेकरून गावातल्या तरुणांना काहीतरी रोजगार मिळेल, त्यातून तुझं बी नाव होईल आणि आम्ही तुझा सत्कार करू ना, आम्ही तुझा सत्कार करू, त्याचं स्वागत करू, हेच मी या ठिकाणी सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वांनी सांगितलं की माझा ह्याच्यात काय म्हणजे संबंध नाही. तर तू मागं ज्या सरपंचांनी समजा त्या दिला भाव त्यांनी आम्ही त्यावेळेस उपस्थित होतो, पण त्यांनी सांगितलं की आम्ही काय राजीनामा आम्ही काय त्याला ठराव दिला नाही किंवा ठराव सही केली नाही. आणि ठरावावर सही केली मग क्रेशर होतं कसं? ठरावावर सही झाल्याशिवाय क्रेशर झालंच नाही ना. ते तुम्ही जर ठरावावर सही केली नसती तर क्रेशर व्हायचं कारणच नव्हतं ना. परंतु या पैशाच्या आमिषाला कधी बळी पडू नका, कारण हे पैसे काही जन्माला जात नाही, परंतु गावचा हिजाचा निर्णय करा, वरचा बघणारा असतो. हे पैसे कधी पुरणार नाही, पण तुम्ही चांगलं काम करा, मरावेपरी कीर्ती करून राहील म्हणजे काहीतरी कीर्ती करून जा. अशा पैशामुळं किंवा असं लोकांच्या काही या आमिषाला बळी पडून तुम्ही गावचं आरोग्य किंवा गावातल्या लोकांचं भविष्य धोक्यात घालू नका, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि इथून पुढं जी काय वडील हे पण हे गाव म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंब असल्याप्रमाणेच आपण ज्या काही योजना येतील किंवा ज्या काही गोष्टी होतील आपण जसं आपल्या कुटुंबाला सांभाळतो त्याप्रमाणे या गावाच्या लोकांचा विचार करून मगच आपण निर्णय घ्यायचे हे त्या ठिकाणी सांगतो. आणि इथून पुढे ज्या काही योजना येतील तिथं मी गावाला पर्यंत सांगत चला की अशा लोकांनी आम्हाला असं विचारलेले आम्ही क्रेशरच ना. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला समजा काय त्याची कुजबूज लागली असेल त्यावेळेस तुम्ही गावापर्यंत येणं गरजेचं आहे ना. किंवा असा विषय होते गावात.
नाही नाही. माझी एकच विनंती आहे, कुलबुस काहीतरी कानावर आलीच असेल ना, क्रेशर काहीतरी समजा गावामध्ये क्रेशरचे काहीतरी हालचाली चालू आहे ना, आणि मग मला तेच माहिती ना, हालचाली चालू झाल्या हे ग्रामपंचायत सहज त्याला आणि सगळ्यांना माहितीच असेल ना की गावामध्ये काहीतरी नवीन योजना आहे, काहीतरी प्रकल्प कोणतरी चालू करतोय म्हणून. आणि बाबा मग ती सगळ्या विषय झाला ना, तर सगळ्याला माहिती आहे ना ती कोणाचा अर्ज आला, काय आला, कमवून झालंय, यांची विषय आपण एकत्र ग्रामसभा बोललो दोन्ही, पण हे म्हणले की आपलं सेपरेट पाहिजे म्हणून आपण ते विषय बाजूला ठेवला. तर आता हा ठराव त्याला राहील ना, तर वेगळं काय करायचं? तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, परंतु हे जरी समजा तुमच्या जे काय झालं ते झालं, पण इथून पुढे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही पायाने ग्रामसभा आयोजित करा. हे तरुणांना ग्रामसभा घ्यावा लागेल असं काही म्हणजे व्हायला नाही पाहिजे. ऐका ते सगळे मुद्दे आहेत ना, त्या आपल्याला अपेक्षित ठरावाच येतं तेवढं वाचून दाखवतो. अपेक्षित ठराव जो आहे ना, नक्कल म्हणून आपल्याला कशा पद्धतीचा ठराव पाहिजे याच्यात आजू गावचे ग्रामस्थ त्याच्यामध्ये ऍड करू शकतात. हा मोठ्या आवाजात सांगा. ग्रामपंचायत मांडवे तालुका व जिल्हा नगर अगदी सध्या कार्यरत असलेल्या खडीकेश्वर इकडे ये, पुढे येतात मध्ये. ग्रामपंचायत मांडवे तालुका जिल्हा नगर अगदी सध्या कार्यरत असलेल्या खडीकेश्वर व पाणपट्ट्यामुळे गावच्या पर्यावरण, शेती, पाण्याचे स्रोत व ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. गावातील नागरिकांच्या अनेक तक्रारीनुसार सतत प्रदूषण, आवाज, पाण्याची टंचाई ग्रामसभेच्या एकमताने ठरवण्यात येते की ग्रामपंचायत मांडवेच्या हद्दीत किंवा हद्दीपासून ठराविक अंतरावर कोणत्याही प्रकारचे नवीन खडीक्रेशर, एमसँड प्लॅन, टोन प्लॅन, स्क्रीनिंग युनिट, ग्रॅव्हल क्रेशर किंवा खानपट्टा सुरू करण्यास संपूर्ण मनाई आहे. ग्रामसभेच्या परवानगीशिवाय अशा प्रकारच्या कोणत्याही उद्योगास प्रशासकीय परवाना देणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 7, 8, 45 व 52 नुसार अवैध ठरेल. विद्यमान खडीक्रेशर व खानपट्ट्यामुळे होणाऱ्या धूळ, आवाज, पाण्याचे प्रदूषण यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, वायू प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1981, जल प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1974 व EIA अधिसूचना 2006 नुसार तात्काळ कारवाई करावी. ग्रामसभा स्पष्ट करते की ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय कोणत्याही प्रकारच्या नवीन प्रकल्पास परवानगी देणे हे ग्रामसभेच्या अधिकाराचा भंग असून असा निर्णय कायदेशीरदृष्ट्या शून्य ठरेल. ग्रामसभेच्या ठरावास भारतीय न्यायालयांनी मान्यता दिलेली आहे, जसे की हायकोर्ट मुंबई केस. ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेचा ठराव हा कायदेशीर व बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्ट केस. ग्रामसभेला पर्यावरण व स्थानिक क्षेत्रातील प्रकल्पांबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे. गावातील सर्व पाण्याचे स्रोत, विहिरी, बोरवेल, तलाव यांचे नमुने नियमितपणे तपासले जावेत आणि अहवाल ग्रामपंचायतीकडे सादर करण्यात यावा. या ठरावाची प्रत खालील कार्यालयांना पाठवण्यात यावी. तर शेवटी एवढं सांगतो की जे काही निर्णय घ्यायचे असतील ते गावचे हिताचे निर्णय घ्या, पण ज्यावेळेस गावच्या विरोधात निर्णय घेतले जातील तर हा मी एक गावचा एक तरुण म्हणून त्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. आणि जे कोणी असा निर्णय करतील त्याला आम्ही घरात शिकवल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐका ना, एक ग्रामसेवकांना एक विनंती खडीक्रेशर विषयीचे. ऐका ना, खडीक्रेशर विषयीचे मी काय म्हणतो ते ऐका एक मिनटं. मुद्दा महत्त्वाचाच आहे. मुद्दा असा आहे, ज्यावेळेस तुम्ही ग्रामसभेची म्हणजे ग्रामसभा ठेवता त्याची नोटीस 7 दिवसाचा नियम आहे. 7 दिवस आधी लागली पाहिजे. कारण की इथून पुढं जेव्हा खडीक्रेशरचाच विषय येईल, जेव्हा पडद्याआड जर काही घडलं, नाही घडलं तर चांगलंच आहे गावचं, पण जर घडलंच तर ती ग्रामसभा घेतली असं दाखवून जर निर्णय झाला तर ते चुकीचं होईल. त्याच्यासाठी इथून पुढची जी ग्रामसभा होईल त्याची नोटीस 7 दिवस आधी कायदेशीर लावा, त्याचा अनाऊन्समेंट करा, नियमानुसार त्याची दौंडी द्या. एवढंच आहे, बाकी काहीच नाही. हां विषय मोठा आहे म्हणून एवढं तेवढं आले ना. आता मागचं उघडीत नका बसू. होत नाही. आता नवीन नियमाप्रमाणे करावं लागतं.
जे मुद्दे चालले आजच्याला ते आपला तुम्ही जे उकडवाचं म्हणले ना, उकडवाचा विषय असा आहे ना, नाही सरपंच मेन मुद्द्यावर या. तुम्ही जे म्हणले ना, खडी क्रेशर जे आहे ते जाताना येताना रस्ते देत नाही. त्यांना बोलून घेऊन त्यांना समज द्या ना, ग्रामपंचायत 100% वाटाने आणि रस्ता खराब केलाय. त्यांना बोलून घ्या ना इथं. ऐका ना, तो आपली मीटिंग राहील का? पण त्यांना समज ऐका ना, सेपरेट लोक घेऊन त्यांच्याकडे जाऊ ना, गाड्या रस्त्यात देत नाही म्हणून. ऐका ना, काम संपलं का? करून टाकू सगळ्या सहमतीने एक गोष्ट क्लिअर करतो. तुम्ही म्हणतात ना, अरे बाबा मुद्दा बोलू नका. तुम्ही जे म्हणले ना उकडगावचं शाळा आहे, ऐका एक मिनिट. अरे बाबा नो, उकडगावचं विषय असा आहे, तिथं मोबाईल क्रेशर आहे. मोबाईल क्रेशर म्हणजे ते कंटेनरवर येतं मशीन, त्याचं तेवढं बुरदळीचं त्याचं काम झालं का चाललं निघून, आणि त्याचा खानपट्टा संपलेला आहे. आणि तो माणूस पण मला वाटतं जेलमध्ये कुठेतरी गेलेला आहे, तो काळे. त्याच्याकडे पहिले रेल्वेचे कामं होते, त्याने ते मोबाईल क्रेशर म्हणजे काय, कंटेनरवर बसून आणते ते आणि दळायचं परत घेऊन जायचं, त्याला म्हणते मोबाईल क्रेशर. आपलं ही जागेवर आहे. हा, असा विषय आहे, म्हणून ते बंद झालं. आणि ती बी म्हणतो मी ग्रामपंचायत खानपटाला किती काय दिली, साईज बीज खोली काय आहे का माहिती ग्रामपंचायतला? काय थांबा ना एक मिनिट, ग्रामपंचायतला माहिती असं नाही त्या पहिल्या खानपटाला किती काय खोली बी 10 एकराचा खानपटा त्यांचा पहिला होता. बरोबर ना, मग आपण तो ठराव आता घेऊन राहिलो होतं की त्यांनी जे नवीन क्षेत्र घेतलंय आता 12-13 एकर, तिथं खानपट्टा करण्यात येऊ नये म्हणून आणि गटपत्र करण्यात येऊ नये. हे जे आहे ना, ते नवीन जे क्षेत्र घेतलंय ना, ते आपण त्यांना स्पेसिफिक पत्र बी देणार. आणि हा जो ठराव आहे हा आपण महसूल विभागाला, गौण खनिजला, तहसीलदार, कलेक्टर यांना सगळ्याला देणार. आणि आपण शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटूत ना. त्यांचं संपलंय, तुम्हाला परवानगी दिली ती, तुमचं तेवढं संपलंय. तुम्ही आता मांडव हाती उकरायचं नाही. त्यांनी काय रेव्हेन्यू दिलाय, त्यांना कंपल्सरी असतं ग्रामपंचायतला रेव्हेन्यू दिलाय की नाही दिलाय. बरोबर. त्याचा रेव्हेन्यू त्यांना 10,000 रुपये त्यांना टॅक्स होता, 10,000 रुपये. तर वार्षिक आता 20 केलाय, 20,000 रुपये टॅक्स. तर त्यांनी 1-2 वर्ष भरला ना सगळं, आहे ना, 20,000 रुपये टॅक्स होता त्यांना, त्यांनी भरलाय. ठरावची प्रोसेस झालीच ना. ठराव पण सगळ्याच काय मध्ये आता हे असं नाही झालं पाहिजे. कोण काय म्हणलं आता पाहिजे म्हणून असं कोणीच नाही ना. दोन्ही कशा झालं पाहिजेत असं म्हणणार कोणीच नाही. कोणी आहे का? कोणाच काय म्हणणार आहे का? बोला. त्यांचं कोणाचं काय म्हणणं असेल बोला. कोणाचं काय म्हणणं नसेल तर आपल्याला हे विषय आपला ठराव संमत झाला कोण आपलं हे करायला. हा, आता औरंगाबाद हायकोर्टात कशी चालू आहे त्याचं आपण आता काय एवढ्या वर्षभरात काय 2 वर्ष बघितलेलं नाही. काय झालं का चालूच दिन काय आता कानपट्टा आपल्यावर त्याचा
हा. नाही त्याचं नाही सांगलं कोर्टाचं काय थांबा ना याच्या बाबतीत कोणाला काय बोलायचंय का बोलायचं काही नाही मग आता ठराव जो आपण वाचून दाखवला त्याच्याबद्दल कोणाला शंका असेल तर पुढे येऊन उपस्थित करा. नाही तर तुम्हाला आरटणाऱ्याला लाख लाख रुपये दिले तुम्ही पडा का पण आम्ही दिसते नाही मला नाही आले आले वरून फोन आले तुम्ही अन्न जाऊ नका ग्रामसभेत काही बोलू नका शिवाशिवानी पळून पैसे घेतले शिवाशिवानी पळून पैसे घेते. पैसे घेतले नाही सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आताचा जो ठराव आहे याची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी. विषयांतर नाही होऊन द्यायचं. हे बघा ऐका 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 ग्रामसेवकांचं असं म्हणणं आहे हा ठराव आपल्याला पुढच्या कार्यालयीन कारवाईसाठी 7 दिवसाच्या आत द्यायचा असतो. त्यांना मी हा प्रश्न विचारला होता 7च दिवस का आज उद्याच किंवा आजच का नाही तर ते आज आपण देणारच आहोत आणि आजच्या क्षणापासूनच त्याची पुढची प्रोसेस होणार. सरपंच आता जर नाही पुढे जायचं इथं ठराव आता मंजूर करा खेडीकडे परवानगी भेटणार नाही त्याच्यावर काय करा काय ते तुमच्या लिहून घ्या काय बोलत ठराव मंजूर तर झाला पाहिजे ठराव मंजूर झाला नाही ठराव मंजूर झाला आणि ठराव मंजूर झाला सूचक अनुमोदक सांगा सांगा ईश्वर महेश सूचक अनुमोदक कोण टाका मान्य आहे हे सूचक म्हणून पुढे येऊन आपल्या नावात सहाय्य करावं. हा टाका ज्यांनी जे बोलले त्यांचं नाव टाका जे बोलले त्यांचं नाव टाका हा दोन शेट करायची बंद आता तासभर उभं राहिलो मी. काय परत आहे
ठरावाच्या बाजूचे दोन मिनिटं फक्त 2 मिनिटं. अतिशय सभा खेळण्याच्या सर्वांचे मुद्दे या ठिकाणी व्यवस्थित ऐका ना जे झाले ठराव मंजूर झालाय जे आज तुम्ही चर्चा केली, जे ठराव मंजूर झाले जशाच्या तसं प्रोसिडिंग लिहून त्याची प्रत तुम्हाला मिळेल आणि प्रत वरिष्ठ कार्यालयाला प्रती जातील आणि त्याच्यानंतर इथून पुढं भविष्यात खडी क्रेशरला ग्रामपंचायत कुठली परवानगी दिली जाणार ना असं आपण आज ठरावात नमूद केलेलं आहे. त्याप्रमाणे कारवाई होईल आणि सरपंच यांच्या अध्यक्षतेनुसार आजची सभा संपली असं मी जाहीर करतो. मालक करा तुमच्या बंद करा नाही तर जायची एवढी रेकॉर्डिंग सगळी